और इसके बोनस लीग्स में आप बोनस अमाउंट यूज करके जीत सकते हैं रियल कैश। तो डाउनलोड करो 11 क्रिकेट पंडित ऐप और कम पैसे में जीतो ज्यादा। इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व हैं, इसकी आदत पड़ सकती है। कृपया जिम्मेदारी और अपने जोखिम पर खेलें। त्यांनी ते 2 भाव दिलेत बघ. स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक खेळत होतो सुनील. दोन्ही संघांना विनंती आहे की प्रत्येक षटक हा 5 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. सामना आहे.
ही धावसंख्या पटकावत आहेत ते सुनील यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 5 चेंडू अजूनही 8च धावा दिल्या आहेत. एक गडी बाद. टीमचं नाव काय यार? रॉयल्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती 8 धावा आणि 5 चेंडू एक गडी बाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुनील यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ते चॅलेंजर आहे ना? पुन्हा नो स्वरूपात बघूया. हा चौकार आलेला आहे. नो बॉल. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 13. अजूनही एक चेंडू शिल्लक. या षटकात 3 नो बॉल टाकलेले आहेत सुनील यांनी. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 13. एक गडी बाद. सुनीलच्या जागेवरती जो शेवटचा चेंडू टाकायला येत आहे त्याचं नाव आहे मोनू. पहिला षटकाखेरीस शेवटचा चेंडू टाकण्यासाठी येते तो मोनू. मोनू यांना सामोरं जातील ते प्रसाद पाटील. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 13. एक गडी बाद रॉयल या संघाची. हॅलो हॅलो माईक चेक. पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न करून सुंदर असं चेंडू टाकलेला आहे मोनू यांनी. एक षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 13. एक गडी बाद रॉयल या संघाची. महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना संलग्न भारतीय कामगार सेना महासंघ श्रीयुत विनायक देऊळकर माहीम विधानसभा अध्यक्ष यांना नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. श्रीयुत विनायक देऊळकर माहीम विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र शिवसेना माथाडी कामगार सेना माहीम विधानसभा अध्यक्ष श्रीयुत विनायक देऊळकर यांना नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो अक्षय सावंत. अक्षय सावंत यांना सामोरे जातील ते अमित पाटील. अजूनही पहिल्या षटकाखेरीस रॉयल या संघाची धावसंख्या झाली आहे 13. एक गडी बाद. उत्कृष्ट अशी फलंदाजी गेल्या वर्षी अमित पाटील यांनी दाखवली होती. बघूया तशीच फलंदाजी या वर्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते का. अमित पाटील यांच्या खेळपट्टीतून उत्कृष्ट असे हे षटकार मारण्यामध्ये माहिर आहेत ते अमित पाटील. अक्षय सावंत यांना सामोरे जातील ते अमित पाटील. बघूया स्वतःचं पहिलं षटक घेऊन येतो आणि संघाचं दुसरं. आणि हा पहिला चेंडू षटकार. उत्कृष्ट असा षटकार. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 19. एक गडी बाद रॉयल संघाची. उत्कृष्ट असा षटकार मारलेला अमित पाटील यांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत. पुन्हा असा प्रयत्न मारण्याचा परंतु उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे तो अक्षय सावंत यांनी. कधी अमित पाटील यांचं
आणि ही मला वाटतं झेल होती ती सोडलेली आहे. निशान गावकर कर्णधार चॅलेंजर या संघाचे. 3 चेंडू 6 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे अक्षय सावंत. रॉयल या संघाची 19 धावसंख्यावरती 1 गडी बाद. आणि झेल बाद झालेले अमित पाटील. अक्षयाने स्वतःच्याच गोलंदाजीवरती झेल घेतलेली आहे अमित पाटील यांची. पुढील फलंदाज आहे तो राकेश. या पर्वातला महागडा असा हा खेळाडू राकेश. उत्कृष्ट असे फलंदाज या पटांगणात आपण त्यांना पाहतो ते राकेश उतरलेले आहेत. अक्षयाने सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूत आत्ताही 6 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केलाय तो म्हणजे अमित पाटील. उत्कृष्ट गोलंदाजी. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 20. 1 गडी बाद रॉयल या संघाची. या संघामध्ये असा एक खेळाडू आहे तो क्रिकेटला भरपूर प्रेमामध्ये आणि आदराने पाहतो तो म्हणजे सुजित. हो वेल बोल्ड अक्षय सावंत. सुंदर अशी गोलंदाजी 22च्या स्वरूपात पंचांनी घोषित केलेली आहे. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली की 2 षटकाखेरीस 21 धावा आणि 2 गडी बाद रॉयल या संघाची. उत्कृष्ट गोलंदाजी. सामना पाहण्यासाठी इथे प्रेक्षक उपस्थित. कामावरून डायरेक्ट मैदानात कामावर जाताना अर्धे जण थांबलेले आहेत पण सामना पाहत आहेत. स्वतःचं पहिलं आणि संघाचा 3रा षटक घेऊन येतो तो कुशल गावण. सामन्याला लाभलेले पंच दोन्ही पंचांचे विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. हे सामने आपण वळली स्पोर्ट्स क्लब या क्रीडांगणावरती खेळत आहोत. चारी बाजूने निसर्गरम्य वातावरण आणि झाडांनी वेढलेल्या मध्यभागी असलेले असे पटांगण, सुंदर पटांगण. उत्कृष्ट गोलंदाजी कुशल गावण यांच्याकडून. राकेशांना काही कळेन असा हा चेंडू टाकलेला आहे. धावसंख्या स्थिरावली होती 21 धावावरती 2 गडी बाद. कुशलना सामोरं जातील ते राकेश. आणि समोर चेंडू मारलेला बघूया आणि हा चौकार. अतिशय सुंदर असा चौकार. राकेश पाटील हा वळली प्रीमियर लीग सर्वात महागडा असा प्लेयर. राकेश पाटील वळली प्रीमियर लीगचा सर्वात महागडा प्लेयर. सुंदर चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 25. 2 गडी बाद रॉयल या संघाची. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी राकेश. कुशलना सामोरं जातील पुन्हा एकदा राकेश.
पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू टाकलेला कुशल गावड यांनी. सुंदर चेंडू टाकलेला आहे कुशल गावड यांनी. राकेश यांना काही कळे नसा हा चेंडू. आणि हा थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारलेला आहे राकेश यांनी. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 29. 2 गडी बाद रॉयल या संघाची. सुंदर असा समोर असा पटकावला चेंडू, परंतु त्यामध्ये एकच धाव. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येत झाली ती 30. 2 गडी बाद रॉयल या संघाची. सुंदर असा चेंडू टाकला आहे कुशल गावंड यांनी. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 3 षटका अखेरीस. धावसंख्या झाली ती 31. 2 गडी बाद रॉयल या संघाची. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे रॉयल संघ. यानंतर होणारा धावसंख्या वाढवली ती 37 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद 37 धावा रॉयल या संघाचे. पुन्हा राकेश पाटील यांच्याकडून बॅट पण आलेला तो शर्ट कार. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे राकेश. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 43. 43 धावा. 3 गडी बाद रॉयल या संघाची. हॅट्रिक मारलेले षटकारांची उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत राकेश आपल्या संघासाठी. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 49. 4 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 49. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे राकेश. वॉरियर्स खेळते ना. पुढे होणारा सामना वर्ली ब्लास्टर्स विरुद्ध वर्ली वॉरियर्स यांच्या दोन्ही संघनायकांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. तर नाणेफेकीचा कौल होणार आहे. ज्या गोलंदाजी आपण वाट पाहत होतो तो आलेला आहे गोलंदाज सुजित. आणि हा पहिला चेंडू षटकार मारलेला धीरज यांनी. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 55. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 55. 3 गडी बाद. उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी कर्णधार धीरज.
ब्लास्टर वॉरियर आहे. हा ब्लास्टर आहे. वर्ली ब्लास्टर आणि वर्ली वॉरियर्स यांच्या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की एका काय म्हणे त्याला? धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 56. वर्ली वॉरियर्स आणि वर्ली ब्लास्टर या संघांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आपल्या नाणेफेकीचा कॉल करायला यायचं आहे. एक इनिंग नंतर तुमचं नाणेफेकीचं कॉल होणार आहे. वर्ली वॉरियर्स आणि वर्ली ब्लास्टर कर्णधार लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 62. आतापर्यंत राकेश यांनी 4 चेंडू 4 षटकार मारलेले आहेत. आणि पुन्हा एकदा षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे राकेश आपल्या संघासाठी. 5 चेंडूत 5 षटकार मारलेले आहेत. राकेश यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत आहे. तो दाखवून देत आहे जसं मला एवढं महागडं असं समजून घेतलेलं आहे तसं त्याची फलंदाजी सुद्धा उत्कृष्ट आहे. संघ मालकाचे पैसे वसूल करतोय राकेश पाटील. अतिशय सुंदर असे षटकार मारत आहेत आपल्या संघासाठी. 5 चेंडूत त्याने कंटिन्यू लगातार 5 षटकार मारलेले आहेत. बरोबर आहे. आणि सुंदर अशी फलंदाजी. संघनायक त्याच्या समोरच आहे आणि त्याला दाखवून दे काय की बाबा जसं तुम्ही मला घेतलं तशी माझी फलंदाजी सुद्धा आहे. हो. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 69. वर्ली वॉरियर्स ओम प्रकाश कुठे असेल त्यांनी लवकर लवकर व्यासपीठावर यायचं. ओम प्रकाश. वर्ली वॉरियर्सचा संघाचा कर्णधार आशिष जयस्वाल जिथे कुठे असेल वर्ली ब्लास्टर्स यांच्या कर्णधाराला विनंती आहे ओम प्रकाश तुम्ही लवकरात लवकर व्यासपीठावर यायचंय. झेलबाद झालेला धीरज. धावसंख्या 5 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 69. 70 धावांचं आव्हान दिलेलं आहे वर्ली चॅलेंजर या संघाला. आतापर्यंत उत्कृष्ट अशी फलंदाजी करणारा फलंदाज 13 चेंडू 40 धावा केल्या तो म्हणजे राकेश. उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे आणि विजयासाठी 70 धावांचं आव्हान दिलेलं आहे वर्ली चॅलेंजर या संघाला. नाणेफेकीचा कल होणार आहे वर्ली ब्लास्टर्स विरुद्ध वर्ली वॉरियर्स. वर्ली ब्लास्टर्स विरुद्ध वर्ली वॉरियर्स. नाणेफेकीचा कल होणार आहे. नाणेफेकीचा कौल करणार आहे विनायक देवरुखकर यांना विनंती आहे लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. विनायक देवरुखकर नाणेफेकीचा कौल करायचा आहे वर्ली ब्लास्टर्स विरुद्ध वर्ली वॉरियर्स या संघाचं. वर्ली रॉयल्स यांनी 5 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 70.
11 क्रिकेट पंडित। जी हाँ, ये है फैंटेसी क्रिकेट का बाप। यहाँ नाणेफेकीचा कौल होतोय वर्ली वॉरियर्स विरुद्ध वर्ली ब्लास्टर्स। फीस और टीम्स हॅलो, हॅलो, दोनों भी माईक कम से। होती है और नाणेफेकीचा कॉल प्राइस भी बड़ा मिलता है। विनायक देवरुखकर, जैसे 50 महाराष्ट्र शिव रुपए माथाडी तो 2 कामगार करोड़। सेना और माहीम 30 विधानसभा रुपए में अध्यक्ष तो 1 करोड़। श्रीयुत विनायक देवरुखकर और तो और यांच्या हस्ते 11 क्रिकेट नाणेफेकीचा पंडित कॉल पर वर्ली वॉरियर्स विरुद्ध वर्ली ब्लास्टर्स। क्योंकि इनके टूर्नामेंट्स में होते हैं 100% विनर्स और इसके बोनस लीग्स में आप बोनस अमाउंट यूज करके जीत सकते हैं रियल कैश। वर्ली ब्लास्टर्स डाउनलोड करो 11 क्रिकेट वर्ली रॉयल्स यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे। जीतो ज्यादा। इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व हैं, इसकी आदत पड़ सकती है। कृपया जिम्मेदारी और अपने जोखिम पर खेलें। कर्णधारांनी दोघांनी थांबायचंय। आशिष, पुन्हा एकदा आमच्या सामन्याविषयी तुम्हाला 2 शब्द बोलायचे आहेत। First of all, congratulations to VKM for organizing this second session or season of Worli Premier League. Heartiest congratulations to all of them, and I wish all the best to make it more successful this year and upcoming years. Thank you so much. धन्यवाद वीकेएम का। एक्चुअली ये सेकेंड टाइम हमारा ये टूर्नामेंट है ऑर्गेनाइज किया है वीकेएम ने, और मैं चाहता हूँ कि हर साल ऐसे ही वीकेएम ऑर्गेनाइज करते रहे टूर्नामेंट। थैंक यू सो मच। थँक्यू। दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट। दोन्ही संघांनी चांगला खेळ करायचा आहे। क्रिकेट पंडित खेलते हैं। ओ 11 क्रिकेट पंडित। वर्ली रॉयल्स यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे। एक ऐप है। वर्ली रॉयल्स कम टीम, कम फीस और बिग विन है, बिग विन। अभी किसके लिए? वर्ली ब्लास्टर्स हा संघ नाणेफेक जिंकलेला आहे। डाउनलोड और खेलो और जीतो। इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व हैं, इसकी आदत पड़ सकती है। त्यांचा काय कॉल असेल तरी लवकरात लवकर कळवायचं आहे। कम फीस, कम वर्ली रॉयल्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा। वर्ली रॉयल्स कम कम ज्यादा कुछ क्षेत्ररक्षण लावा लवकरात लवकर। ज्यादा है ना क्या? ज्यादा विन। 15 रुपए में 50 लाख, 30 रुपए में 1 करोड़ और 50 वर्ली रुपए चॅलेंजर में व्यासपीठावर 2 करोड़। उत्कृष्ट असे जी हाँ, अब आ गया है फैंटेसी फलंदाज क्रिकेट पाठवायचे का आहेत बाप। खेळपट्टीवरती। यहाँ पे कम फीस, कम टीम्स और कम कमीशन, बट बिग विन। इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व हैं, व्यासपीठावर इसकी आदत पड़ उपस्थित सकती है। कृपया श्रीयुत विनायक जिम्मेदारी और अपने देवरुखकर, जोखिम पर खेलें। महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना याचे माहीम विधानसभा अध्यक्ष श्रीयुत विनायक देवरुखकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते हर्षद सातोपे यांना नम्र विनंती करेन। आमच्या मंडळाला मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे, तरी त्यासाठी श्रीयुत विनायक देवरुखकर यांचे विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचे आम्ही मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतोय। टाळ्या वाजवून स्वागत करायचं, असंच सहकार्य आम्हाला दरवर्षी करत राहा ही श्रींच्या चरणी प्रार्थना। गोलंदाजाचं नाव काय आहे? देवेंद्र। स्वतःचं पहिलं आणि संघाचं सुद्धा पहिलं षटक घेऊन येतो देवेंद्र। देवेंद्रांना समोर जाते ते प्रदीप। सर्व संघांना विनंती आहे की तुमची प्लेलिस्ट तयार ठेवायची आहे आणि तुमचा जो 12th मॅन आहे, जर कोणाला 11 मध्ये ज्याची इंजरी होईल। यस 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 सर। देवेंद्र यांना सामोर जातील ते प्रदीप।
70 धावांचं आव्हान दिलेलं आहे वर्ली चॅलेंजर या संघाला. बघूया वर्ली चॅलेंजर संघ कशी फलंदाजी करतात ते. सुंदर अशी गोलंदाजी. गेल्या वर्षी प्रदीप यांनी सुंदर असं 50 धावांची खेळपट्टी खेळली होती. या खेळपट्टीवरती सुंदर असा हा फलंदाज आहे तो प्रदीप. बघूया देवेंद्रने सामोर जातील ते राकेश काळे. उत्कृष्ट फलंदाज या पटांगणामधील राकेश काळे. सुंदर असं चेंडू टाकलेला आहे राकेश यांनी, सॉरी देवेंद्र यांनी. राकेश यांना काही कळेनासा हा चेंडू. धाव संख्या 1 वरती स्थिरावलेली आहे. आणि हा चौकार राहिला आहे. उत्कृष्ट असा चौकार मारला राकेश काळे यांनी. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 5. 3 चेंडू 5 धावा. तीन चेंडू 5 धावा झालेले आहेत वर्ली चॅलेंजर या संघाचे. अजूनही 65 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे. ब्लास्टर्स, वर्ली ब्लास्टर्स. या सामन्यामध्ये लकी ड्रॉ साठी 11 क्रिकेट पंडित यांनी या सामन्यामध्ये प्राइज ठेवलेला आहे. फर्स्ट प्राइज आहे मोबाईल फोन, सेकंड प्राइज आहे क्रिकेट बॅट आणि थर्ड प्राइज आहे झिपर जॅकेट. वर्ली ब्लास्टर्स या संघाला नम्र विनंती आहे, आपला निर्णय कळवायचा. आपण काय घेतलेला आहे, टॉस नाणेफेक आपण जिंकलेला आहात. आपला निर्णय काय आहे तो लगेच लवकरात लवकर कमिटीकडे कळवायचा आहे. एका षटकाअगदी धावसंख्या झाली ती 8. बिनबाद 8 धावा झालेल्या आहेत. वर्ली चॅलेंज या संघनायकाला विनंती आहे की तुमचा 12वा खेळाडू आहे त्यांनीच फक्त पटांगणात जायचं आहे. प्ले लेन मधला कोणीही खेळाडू पटांगणात जायचं नाही. स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो अक्षय नाईक. यांना सामोर जातील ते राकेश काळे. उत्कृष्ट लेग साइड बघूया. चौकार, उत्कृष्ट शॉट मारलेला आहे राकेश काळे यांनी.
धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 12. बिनबाद 12 धावा. उत्कृष्ट फलंदाजी करत आहे राकेश काळे. त्यांचा तो नितेश अवंतरित धाव च्या स्वरूपात एक धावसंख्या वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली ती 13. बिनबाद 13 धावा. वरली चॅलेंजर या संघाचे. उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे राकेश काळे यांनी. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली होती 19. बिनबाद. उत्कृष्ट फलंदाजी करत आहे राकेश काळे आपल्या संघासाठी. पंच काय झालं पंच? उत्कृष्ट असा पुन्हा एकदा मारलेला लॉंग जिथे बघूया. झेल बाद झालेला आहे. देवेंद्र यांनी झेल घेतलेली आहे. उत्कृष्ट झेल घेतलेली आहे. राकेश काळे बाद झालेला आहे. मोठा झटका भेटलेला आहे वरली चॅलेंजर संघाला. 19 धावसंख्येवरती एक गाडी बाद झालेला आहे. उत्कृष्ट फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी, परंतु आणि पुढील फलंदाजी तर कुशल गावण. उत्कृष्ट फलंदाज या पटांगणामध्ये आपण त्यांना पाहत होतो. तो कुशल गावण उत्कृष्ट षटकार मारतो, उत्कृष्ट चौकार मारतो ते कुशाल गावण. मी बोलल्याप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजी करत आहे तो कुशल गावण. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 25. एक गडी बाद. अजूनही 45 धावांचं आव्हान स्वीकारायचं आहे विजयासाठी वरली चॅलेंजर या संघाला. उत्कृष्ट फलंदाजी करत आहे तो कुशल गावण. चेंडू द्यायचे असेल पण कमिटी चेंडू द्या. चेंडू उत्कृष्ट फलंदाजी करत आहे तो कुशल गावण आपल्या संघासाठी. पहिला चेंडू त्याने षटकार मारून दाखवलेला आहे. अक्षयने सामोर जातील ते परत कुशल. पुन्हा हा षटकार. उत्कृष्ट फलंदाजी करत आहे कुशल आपल्या संघासाठी. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 31. एक गडी बाद. 31 धावा. तिसरी चालू आहे.
उत्कृष्ट फलंदाजी करत आहे तो कुशल. 2 चेंडू 2 षटकार मारलेले आहेत. तिसराही मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु काही कळेनासा असा चेंडू अक्षयांचा. 2 षटकार अगदीच धावसंख्या झाली ती 31. एक गडी बाद वर्ली चॅलेंजर या संघाची. बघूया संघाचं तिसरं आणि स्वतःचं पहिलं षटक कोण घेत होतो. हॅलो माईक चेक. व्यासपीठावर उपस्थित श्रीयुत नितीन भुवड, महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना माहीम विधानसभा चटणीस माहीम विधानसभा चिटणीस यांचे पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते विशाल भाटकर. विशाल भाटकर टाळ्या वाजवून स्वागत करायचे आहे. श्रीयुत नितीन भुवड आमच्या मंडळाला जसं सहकार्य केलेलं आहे असंच सहकार्य दरवर्षी करत राहा ही श्रींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतो राकेश. राकेश यांना सामोरं जातील ते प्रदीप. वळी ब्लास्टर्स या संघाला शेवटचा पुकार आहे. त्यांनी एकदा आपला निर्णय कळवायचा आहे. त्यांना नाणेफेक जिंकलेला आहे तर आपण काय घेतलेलं आहे. वळी ब्लास्टर्स ओम प्रकाश. सुंदर चेंडू टाकला होता प्रदीप यांना काही कळेनासा असा चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे ती 31 धावांवरती. राकेश यांना समोर जातील ते प्रदीप. पुन्हा एकदा हो अवंतरित धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 32. पंचांचा निर्णय अंतिम राहील हे सर्वांनी लक्षात घ्या. पंधरा 20 पावलांचा रनअप घेऊन राकेश उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. पॉइंटच्या सुरुवात मारलेला आहे असा चौकार. प्रदीप यांच्या बॅटमधून येतो तो चौकार. आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी करत आहे तो प्रदीप. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 36. एक गडी बाद रॉयल चॅलेंजर या संघाची. 4 बॉल बाकी असेल ना अजून. पुन्हा वाईटच्या स्वरूपात चेंडू टाकला तो राकेश यांनी. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 37. एक गडी बाद. वर्ली ब्लास्टर यांनी निर्णय सांगितलेला आहे का. वर्ली ब्लास्टर कर्णधार ओमप्रकाश निर्णय द्यायचा लवकरात लवकर.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षण समीर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या झाली ती 38. उत्कृष्ट गोलंदाजी आणि आउट झालेला आहे तो कुशल गावण. बॅटची कडा घेऊन विकेट किपरनी झेल घेतलेली आहे. अमित पाटील. आणि पुढील फलंदाज येतोय तो अक्षय सावंत. उत्कृष्ट गोलंदाजी राकेश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिरावली ती 38 धावांवरती. 2 गडी बाद वरली चॅलेंजर संघाची. आणि हिट विकेट झालेला आहे तो अक्षय सावंत. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे तो राकेश. धावसंख्या स्थिरावली ती 38 धावांवरती. 3 गडी बाद वरली चॅलेंजर या संघाची. अजूनही त्यांना 22 पाहिजे ना की 32? अजूनही विजयासाठी 13 चेंडूत 32 धावांची गरज वरली चॅलेंजर या संघाला. काय झालं अक्षयला, काय झालं? पुढील फलंदाजी तो सुजित. काय प्रभाकर मेहता यांचं नाव सुजितच आहे ना? सुजित उत्कृष्ट फलंदाज. या पटांगणामध्ये षटकारांचा बादशाह म्हणून ओळखणारा हा सुजित. बघूया. आणि त्याला टोपण नावाने नावावर दिले आहेत ते कृष्णा सातपुते. 13 चेंडूत 32 धावांची गरज. उत्कृष्ट गोलंदाजी राकेश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही विजयासाठी 12 चेंडूत 31 धावांची गरज आहे वली चॅलेंजर या संघाला. वर्ली रॉयल्स या संघाला विनंती आहे की तुम्ही कृपया करून लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. अरे हा कोण? वर्ली चॅलेंजर या संघाला विजयासाठी 12 चेंडूत 31 धावांची गरज. बघा, जी पहिलं सामना झाला त्याच्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी करणारा रोहित आपल्या समोर दिसत आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रोहित. बघूया आपल्या संघाला विजयी करतो का. 12 चेंडूत 31 धावांची गरज. रोहित यांना सामोरे जातील ते सुजित.
उत्कृष्ट षटकार चौकार मारण्यामध्ये माहिर आहेत ते सुजित. बघूया आपल्या संघाला विजयी करतात का. रोहित सामोर जातील ते सुजित. बारा चेंडू 31 धावांची गरज विजयासाठी वर्ली चॅलेंजर या संघाला. बारा चेंडू 31 धावा. रोहितांना सामोरं जातील ते सुजित. आणि झेल बाद जायला सुजित ये उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी तो रोहित. आणि पुढील फलंदाज आहे ते नितेश टेमकर. पुढील फलंदाज येते ते नितेश टेमकर. उत्कृष्ट असे फलंदाज या पटांगणामध्ये. बघूया आपल्या संघासाठी किती धावा पटकावतात ते नितेश. विजयासाठी अजूनही 11 चेंडूत 31 धावांची गरज. नितेश टिमकर यांच्या बॅटमध्ये तो चौकार. उत्कृष्ट चौकार मारलेला आहे नितेश टिमकर यांनी आपल्या संघासाठी. अजूनही 10 चेंडूत 27 धावांची गरज विजयासाठी वर्ली चॅलेंजर या संघाला. 10 चेंडू 27 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी रोहित यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 चेंडू 26 धावांची गरज विजयासाठी वर्ली चॅलेंजर या संघाला. उत्कृष्ट षटकार प्रदीपच्या बॅट मध्ये उत्कृष्ट षटकार आलेला आहे. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 50. अजूनही 8 चेंडूत 20 धावांची गरज विजयासाठी वर्ली चॅलेंजर या संघाला. आठ चेंडू 20 धावांची गरज. वाईटच्या स्वरूपात हा चेंडू टाकलेला आहे. अजूनही 8 चेंडूत 19 धावांची गरज विजयासाठी. नितेश टेमकर पंच काय म्हणतात ते आहे का.
आणि हा दुसरा षटकार. उत्कृष्ट फलंदाजी करत आहे तो प्रदीप आपल्या संघासाठी. 7 चेंडूत 13 धावांची गरज. विजयासाठी 7 चेंडूत 13 धावांची गरज वरली चॅलेंजर या संघाला. आणि हा षटकार पुन्हा एकदा सुंदरसा षटकार मारलेला आहे प्रदीप यांनी. सहा चेंडूत 7 धावांची गरज. हा सामना विजयी होण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स वर्ल्ड चॅलेंजर्स या संघाला. अतिशय सुंदर फलंदाजी प्रदीप आणि नना आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाज अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत आहेत. विजयासाठी एका षटकाखेरीज 7 धावांची गरज. बघूया राकेश आपल्या संघाला विजयी करतो की नितेश टेमकर की प्रदीप. उत्कृष्ट गोलंदाजी केली होती मगाच्या षटकामध्ये. आता बघूया राकेश आपल्या संघासाठी किती सुंदर गोलंदाजी करतोय ते. आणि हा चौकार, उत्कृष्ट चौकार. 5 चेंडूत 3 धावांची गरज विजयासाठी वर्ली चॅलेंजर या संघाला. वर्ली ब्लास्टर तुमचा संघ सज्ज ठेवायचा आहे. तुम्ही नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. हा सामना जिंकला कोणीही जिंकला लगेच तुमचं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. वर्ली ब्लास्टर 5 चेंडू 3 धावांची गरज विजयासाठी. 5 चेंडू 3 धावा विजयासाठी वर्ली चॅलेंजर या संघाला. आणि धावचे झाले ते नितेश टेमकर. अजूनही 4 चेंडूत 3 धावांची गरज. प्रसाद पाटील यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. पुढील फलंदाज आलेला आहे तो रवी. 4 चेंडू 3 धावांची गरज. उत्कृष्ट फलंदाजी करत आहे तो प्रदीप आपल्या संघासाठी. 8 चेंडूत 25 धावा काढलेल्या त्या प्रदीप यांनी. विजयासाठी अजूनही 4 चेंडूत 3 धावांची गरज वर्ली चॅलेंजर या संघाला. चार चेंडू 3 धावांची गरज. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेतलेली आहे. वर्ली चॅलेंजर या संघाला विजयासाठी 3 चेंडू 1 धाव. विजयासाठी 3 चेंडू 1 धाव.
उत्कृष्ट फलंदाजी केली आपल्या संघासाठी प्रदीप यांनी. विजयी करण्यासाठी उत्कृष्ट फलंदाजी केली आहे प्रदीप उर्फ मोनू यांनी. 3 चेंडू 1 धाव विजयासाठी वर्ली चॅलेंजर या संघाला. आता काय लावू शकतोस कोण पण आतमध्ये. विनिंग शॉट मारलेला आहे प्रदीप यांनी. उत्कृष्ट फलंदाजी केली आणि वर्ली चॅलेंजर हा संघ विजयी झालेला आहे. वर्ली चॅलेंजर्स हा संघ विजयी झालेला आहे. विश्व मित्र क्रीडा मंडळातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. पुढील होणारा सामना वर्ली वॉरियर्स विरुद्ध वर्ली ब्लास्टर्स. दहा चेंडू मध्ये 31 धावांची खेळी खेळून गेला आहे तो प्रदीप उर्फ मोनू. उत्कृष्ट फलंदाजी. वर्ली चॅलेंजर संघाला विजयी केलेला आहे मोनू यांनी. यानंतर होणारा सामना वर्ली वॉरियर्स विरुद्ध वर्ली ब्लास्टर. वर्ली ब्लास्टर या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. हॅलो, वर्ली चॅलेंजर्सचा प्रदीप उर्फ मोनू व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचंय. वर्ली चॅलेंजर्सचा प्रदीप. महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना संलग्न भारतीय कामगार सेना महासंघ श्रीयुत विनायक देवरुखकर, त्याचप्रमाणे श्रीयुत नितीन भोवड यांच्या हस्ते सामनावीराचं पारितोषिक वर्ली चॅलेंजर्सचा प्रदीप यांना देण्यात येत आहे. 1 मिनिट.